हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथे हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान निमित्त श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करत एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला। कल्याण नगर येथे श्रीरामा प्रतिमेचे समाजसेवक विश्वनाथ शेगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली। यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठानच्या शुभेच्छा दिल्या। प्रभू श्रीराम हे कुटुंबाचे आदर्श पुत्र होते। आदर्श बंधुता, आदर्श मित्रता जोपासणारे एकवचनी राजा होते। त्यांच्या रामराज्यामध्ये सर्व जाती धर्माची प्रजा सुखी समाधानी होती। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हम सब एक है व जय सियाराम अशा घोषणा दिल्या। या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, भाईचारा निर्माण व्हावा, समाजामध्ये शांतता नांदावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, इरफान मंगलगिरी, रसूल पठाण, हमीद सय्यद, सद्दाम शेख, मुसा अत्तार, बेकरीवाले शेख साहब, सईद सय्यद, सुभान शेख, मयूर खमितकर, अरविंद शेळके, बबन डिंगणे, सुनील निकम, ओंकार कदम, किशोर कदम, ज्ञानेश्वर पवार, अनिल गवंडी, अमित पाटील, नितीन गायकवाड, गिरीश खेळाडू, श्रीशल बोरोटे, शिवशरण बोरोटे, दत्ता जाधव, विकी पाटील, रमेश चव्हाण, रवी स्वामी, विजय पवार, महेश दुधाळ, कृष्णा झिपरे, निलेश आवटे, विकास बचुटे आदी पदाधिकारी व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिष्ठानचं आयोजन पूर्ण भारतामध्ये करत आहे। तर आपल्या या जुळे सोलापूर भागात श्याम कदम हे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांच्या वतीने हे कार्यक्रमाचं आयोजन केलेल्या सर्व जातीय सलोखा अबाधित राहावं या उद्देशाने सर्व मुस्लिम समाज बंधू आणि आम्ही सर्वजण आज राम प्रतिष्ठानचं आज इथं एक छोटासा कार्यक्रम घेतलेला आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व धर्मीय लोक इथं सहभागी होऊन आणि पुष्प अर्पण करून आम्ही या कार्यक्रमाचं आम्ही स्वागत केलेलं आहे। आणि सोलापूर शहरवासियांना एक मेसेज देतो की सर्वजण उत्साहात सामील व्हावं आणि जातीय सलोखा अबाधित ठेवावं आणि प्रत्येकजण कुठल्याही पोस्ट व्हिडिओला बळी न पडता शांतता ठेवावी आणि शांततात उत्साह पार पडावा एवढंच मी अपेक्षा करतो। संभाजी ब्रिगेड शहर संघटक आज कल्याणनगर येथे संभाजी ब्रिगेड तसंच रामभक्त तसेच मुस्लिम बांधवांतर्फे अयोध्येतील राम प्राण प्रतिष्ठा या निमित्त रामाचं पूजन इथं केलं गेलं आहे। वेदांमध्ये म्हणलं आहे एकम ब्रह्मम नास्ति दोहम आणि इस्लाममध्ये सुद्धा म्हणलं आहे ला इलाहा इल्लल्लाह, दोन्हीचा अर्थ एकच आहे। आणि त्या अनुरूप इथं हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी राम प्रतिमेचं पूजन केलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज संपूर्ण भारतामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची जिथे अयोध्येत रामाचा जन्म झाला होता त्या ठिकाणी राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा स्थापना संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न होत आहे। आणि या आनंद उत्सवामध्ये फक्त हिंदू बांधवच नाही तर मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या उत्साहात सामील झालेले आहेत। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागामध्ये त्या ठिकाणी श्रीरामाची पूजा अर्चा करण्यात आली आणि या प्रसंगी मुस्लिम समाजाच्या वतीने रामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पाची वृष्टी करण्यात आली आणि मुस्लिम बांधवांनी या हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम जन्म प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या पाठीमागचा एकच उद्देश आहे की पूर्वीसुद्धा या भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकतेने राहत होते। जिथं राम आहे तिथं रहीम आहे। राम हे कुटुंब वात्सल्य होते आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना मोठं मानाचं स्थान मिळत आहे। कुठल्याही कर्तव्य पुरुषाच्या आधी स्त्रियाचं नाव लावण्याची परंपरा आहे। तीच परंपरा रामायणामध्ये सुद्धा होती म्हणून आपण आदबीनं आपुलकीनं जय सियाराम म्हणत होतो। त्याच पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी
जय सियारामच्या घोषणा देऊन हम सब एक है असा संदेश या संपूर्ण भारतातील नागरिकांना दिलेला आहे। या पाठीमागचा एकच उद्देश आहे की हिंदू मुस्लिम ऐक्य, अखंडता, शांती एकत्र राहावी आणि याचा आदर्श सर्वच समाज बांधवांनी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही हिंदू आणि मुस्लिम बांधव दोघांनी एकत्रित येऊन हा राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केलेला आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।